नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया उपवासाची झटपटीत अशी साबुदाणा खिचडी। 2-3 इन्ग्रेडियंट वापरूनच आपण ही तयार केलेली आहे आणि अगदी लवकर तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। तर चला आपण यासाठी काय काय लागतं बघूया। हे बघा, मी रात्रभर साबुदाणा भिजू घातलेला होता। मस्तपैकी आपला साबुदाणा झालेला आहे। आता याच्यासाठी आपण घेणार आहोत शेंगदाणे। हे भाजून न घेतलेले, तसेच घेतलेले। हिरव्या मिरच्या या पण भाजून न घेतलेल्या आणि मीठ, आणि आपण चवीनुसार आपल्याला लागणारं तूप आणि तेल यूज करणार आहोत। चला, तर आता हे आपण याच्यात टाकून मस्तपैकी मस्तपैकी दान कुटून घेऊ। मीठ, हे बघ, जास्त बारीकीने आपल्याला करायचं, असं ठेवायचं आहे। चला, आता दुसरीकडे कढई गरम करायला ठेवू। गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे। आपण तूप घालू। हे मी घरी बनवलेलं तूप आहे। याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। चला, 1 चमचा आपण तूप घालूया। तूप टाकले की साबुदाण्याला चव छान येते। चला, आता आपण यामध्ये आपल्याला वाटण टाकून देऊ। मी यामध्ये बटाटे नाही टाकलेले, कारण की बऱ्याच वेळेस उपवास असल्यामुळे बटाट्यामुळे मळमळ होते, कुणाला शुगर वगैरे असते, त्यामुळे मी बटाटे वगैरे काहीच नाही घातले। चला, आता याला मस्तपैकी होऊ देऊ। आता यामध्ये आपण साबुदाणा टाकूया। हे झालेलं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी लो केलेली आहे। बस, आता यावर आपण गॅस बंद करून झाकण ठेवून देऊ। चला, आपण थोडंसं खोलून बघूया आणि याला हलवून देऊ। साबुदाणा पूर्णतः मंद गॅसवरच होऊ द्यायचा आहे आपल्याला, नाहीतर तो कडक होतो फुल गॅस केला तर, आणि हा असा वाफेवरच होऊ द्यायचा आहे। साबुदाणा तुम्हाला खूप ड्राय वाटत असेल तर मी यामध्ये थोडंसं दूध ॲड करते।
याने साबुदाणा एकदम सॉफ्ट असा होतो आणि टेस्टी पण लागतो. आणि फुलूनही छान येतो. तर याला परत आपण झाकण ठेवून 5 मिनिटांवर होऊ देऊ. बघा आता आपण परत एकदा बघून घेऊया. आपला साबुदाणा छानपैकी तयार झाला. त्यात आपण थोडंसं मीठ टाकूया. दूध टाकल्याने साबुदाणा एकदम छान मऊ सॉफ्ट असा होतो. चला आता आपला साबुदाणा रेडी. आपण आता याला गरमागरम सर्व करू देऊ. आपला साबुदाणा रेडी आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.